तर आज आपण अतिशय पौष्टिक अशी लाल माठाची भाजी बनवणार आहोत। तर अगदी झटपट तयार होते पण खायला खूप पौष्टिक असते। तर ही भाजी नक्की बनवून खा आणि चवीलाही खूपच अप्रतिम असते। चला तर सर्वात आधी लाल माठ आपण बघा अशा प्रकारे निवडून घेतलेला आहे। तर ह्याला निवडायचा कसा, तर इथे मी थोडासा ठेवला आहे साईडला निवडण्यासाठी। तर अशाच प्रकारे जसं आपण मेथी निवडतो तर त्याच प्रकारे त्याचा पाला घ्यायचा आहे आणि मेथीप्रमाणेच फक्त पाला घ्यायचा आहे। ह्याला काही जास्त कवळ्या काड्या नसतात त्यामुळे काड्या घ्यायच्या नाही। जसं आपल्या मेथीला कवळ्या काड्या असेल तर आपण त्या घेतो, तर या अशा प्रकारे ह्याचा फक्त पाला घ्यायचा असतो आणि प्रत्येक आपल्याला असं पाला घेऊनच निवडायची आहे। जर हवं तर ह्याला सुरीने बारीक कट करून पण घेतलं तरी चालतं, तर शक्यतो निवडून घेतलेली चांगली असते। तर आता बघा अशाच प्रकारे आपण सर्व निवडून घ्यायचे आहे आणि फक्त पाला त्याचा आपल्याला घ्यायचा आहे। अशा प्रकारेच आपल्याला सर्व भाजी निवडायची आहे आणि आता ही सर्व भाजी आपली बघा चांगली निवडून झालेली आहे। आता याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर याला मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि इथे बघा माझी आता स्वच्छ भाजी धुवून झालेली आहे आणि आता आपण याला फोडणी देऊन घेऊया। तर सर्वात आधी आपण गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये टाकायचं आहे आपल्याला 2 चम्मच तेल टाकूया आपण। तर छोटे चम्मच तेल टाकलेलं आहे मी आणि आता हे तेल गरम झाले की यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे। तर एक 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या मी बारीक ठेचून घेणार आहे आणि त्याच इथे टाकायच्या आहे। तर अशा प्रकारे लसूण ठेचून टाकायचं आहे आपल्याला बारीक करून आणि आता लसूण हलकासा आपल्याला ब्राऊन कलर आला की यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे। तर आपण ज्या प्रमाणात तिखट खातो त्या प्रमाणात आपण इथे मिरची टाकणार आहोत। तर हलकीशी हिरवी मिरची मी टाकलेली आहे तेलामध्ये। आता यांना चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आणि आता बघा लालसर असं फ्राय होत आलं ना, म्हणजे त्याचा कलर आपल्याला चेंज करायचा आहे लसणाचा। आता लालसर असं फ्राय होत आलं की आपण त्यामध्ये कांदा टाकायचा आहे। तर कांदा मी एकदम बारीक चिरून घेतलेला आहे, 1 कांदा घेतलेला आहे मी आणि तो आता तेलामध्ये आपल्याला चांगला लालसर असा फ्राय करून घ्यायचा आहे। तर एकदम ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा पण आपण फ्राय करून घेणार आहोत। तर सेम या प्रकारे बघा कांदा आपला फ्राय झालेला आहे। आता आपल्याला या स्टेपला यामध्ये भाजी टाकायची आहे। तर ही भाजी आपण सर्व यामध्ये टाकायची। तर आता ती कढईत बसत नाही पण आता 1-2 मिनिटांमध्ये हलकीशी शिजत आली की ती बरोबर नरम होऊन जाते। आता सर्व भाजी मी ह्यामध्ये टाकलेली आहे। तर आता याला थोडंसं खालीवर मी परतून घेते म्हणजे भाजी व्यवस्थित सेट होऊन जाईल। तर अशा प्रकारे बघा खालीवर परतून झालं की आता आपल्याला यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकायचं आहे। तर बघा चांगली सेट झालेली आहे आता। तर आधीच मीठ टाकायचं ना, अशा प्रकारे थोडं परतलं की मग मीठ टाकायचं आहे। आता मीठ टाकून याला पुन्हा आपण खालीवर परतून घेऊया छानपैकी बघा अशी परतून घ्यायची आहे। तर ही भाजी खूप झटपट होते आणि खायलाही खूप चविष्ट लागते। तर आता याला झाकून ठेवायचं आहे। तर साधारण आपण याला 10 मिनिटासाठी बारीक गॅसवरती झाकून ठेवणार आहोत आणि 10 मिनिटानंतर तुम्हाला दाखवते बघा छान असं पाणी सुटलेलं आहे। तर शिजताना अजिबात पाणी टाकायचं नाही, मिठाच्या पाण्यातच ही भाजी खूप छान प्रकारे शिजून निघते, जास्त वेळ लागत नाही शिजायला। तर बघा आता आपली भाजी रेडी झालेली आहे। तर त्यात हलकंसं पाणी आहे तर ते पण मी गॅस थोडा फास्ट करून आटवून घेणार आहे कारण कोरडी भाजी छान लागते ही खायला। तर आता बघा आपली भाजी एकदम रेडी झालेली आहे। तर तुम्ही पाहू शकता अगदी झटपट रेडी झालेली आहे आणि खूप छान खायला लागते आणि पौष्टिक खूप असते। तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।